नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती आहे। ज्या शेतकऱ्यांना धान्य मिळत नव्हतं अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारने येथे धान्य स्वरूपात पैशाच्या वितरणाची जबाबदारी राज्य सरकारने घेतलेली आहे। ज्या शेतकरी केसरी जे शेतकरी आहे त्यांना आता राशन नव्हे तर त्यांच्या खात्यात वर्षातून एक वेळाच पैशाच्या स्वरूपात त्यांच्या खात्यामध्ये जे धान्य मिळते ते स्वरूपातून त्यांना पैसे देण्यात येत असतात। त्याकरता राज्य सरकारने 14 जिल्ह्यासाठी निधी वितरणासाठी मंजुरी दिलेली आहे। हा निधी वितरणाचा मंजुरीचा GR 12/9/2025 या रोजी दिलेला आहे। तर हा GR 2025-2026 या वर्षाच्या कालावधीकरता आहे। तर यामध्ये आपण पुढे माहिती बघू शकता मित्रांनो। आता तर यामध्ये तुम्ही बघू शकता अर्थसहाय्य या अंतर्गत वित्त विभागाकडून खर्चासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून शासनाच्या प्रणालीवर नुसार लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन रक्कम 44,49,82,650 रुपये एवढा निधी अधिदान व लेखा कार्यालयातून आर्थिक वर्ष 2025-26च्या मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून आहरित करून PFMS प्रणाली या योजनेच्या बँक खाती लाभार्थ्यांना वितरित करण्याकरता संदर्भाधीन शासन निर्णयासोबत जोडलेला परिशिष्टानुसार संबंधित जिल्हा पुरवठा कार्यालयांना उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे। तर सदर शासन निर्णयामध्ये वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 मधील शासन निर्णयातील तरतुदीचा अंतर्भाव करणे आवश्यक असल्यास पूरक पत्र निर्गमित करण्याची बाब विचाराधीन आहे। तर यामध्ये मित्रांनो आपण बघू शकता की 1 ऑगस्ट 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीच्या दरम्यान राज्यात एकत्रित निधीमधून या निधीकरता 44,49,82,650 इतका निधी वितरणासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। जे काही लाभार्थी आहे म्हणजे केसरी लाभार्थी आहे शेतकरी, त्यांना राशन धान्य मिळत नाही अशांना राज्य सरकारने धान्य स्वरूपात पैसे देण्याचे ठरवलेले आहे। तर याकरता निधी वितरणात आला आहे। तर याकरता आता